आपण असं कन्सिडर करूया की फिजिक्स अवघड आलं परत एकदा. तसंच विद्यार्थ्याने आता कसं प्रिपरेशन करावं अवघड गोष्टी सोप्या जाण्यासाठी, आणि समजा अवघड आलाच पेपर परत अजून खूप जास्त आला याच्यापेक्षा सुद्धा, तर मग त्यावेळेस त्याने कुठले डिसिजन घ्यायचे की जेणेकरून त्याचा स्कोर एका चांगल्या लेवलला येईल आणि तो MBBS ची सीट मिळवणार. खास करून या रिपीटर विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, त्यांनी कशा प्रकारची मेंटॅलिटी पूर्ण वर्षभर ठेवली पाहिजे, हे आज तुम्हाला युक्ता खूप छान सांगेल. कारण ज्याने तो एक्सपिरियन्स घेतलाय ती तुमच्या मधलीच आहे. तुझं जे वर्षभर जी तू मेहनत घेतलीय त्याचं मोटिवेशन काय होतं तुझ्यासाठी, जे की वर्षभर राहिलं तुझ्यासाठी. असं म्हटलं जातं की द बेस्ट वे टू प्रेडिक्ट द फ्युचर इज टू क्रिएट इट. तुम्ही फ्युचर प्रेडिक्ट नका करू, तुम्ही ते क्रिएट करा. नमस्कार विद्यार्थी आणि पालक, मी डॉक्टर प्रवीण महाजन, साकार PCMB. आज खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे, कारण ज्यावेळेस एखादा विद्यार्थी सक्सेसफुल होत असतो तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्यालाच नाही पण त्याच्या शिक्षकांना, त्याच्या आई वडिलांना खूप अभिमानाचा क्षण असतो. आज माझ्या समोर आहे युक्ता कस्तुरे. युक्ता ही तुमच्यासारखीच एक स्वप्न बाळगून जिने तिचा प्रवास सुरू केला आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. कारण आज माझ्यासमोर युक्ता कस्तुरे जी बसलेले आहे. या वर्षीच्या नीट 2025 एक्झाम मध्ये 530 मार्क्स येत आहेत आणि तिचा रँक जवळपास 24,000 आहे. म्हणजे ह्या वर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तिचा प्रवेश निश्चित झालेला आहे. विशेष करून आजचा जो पॉडकास्ट आहे तो रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण आम्ही असं बघतो की फ्रेशरचा जो विद्यार्थी आहे, जो फ्रेशर आहे आणि जो रिपीटचा विद्यार्थी आहे, या दोघांच्या मेंटॅलिटीमध्ये खूप फरक आहे. आणि आज खास करून या रिपीटर विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, त्यांनी कशा प्रकारची मेंटॅलिटी पूर्ण वर्षभर ठेवली पाहिजे, हे आज तुम्हाला युक्ता खूप छान सांगेल. कारण ज्याने तो एक्सपिरियन्स घेतलाय ती तुमच्या मधलीच आहे, त्यामुळे तिच्यासारखं बेस्ट कुणीच सांगू शकत नाही. तर स्वागत करूयात युक्ताचं. तर युक्ता, सगळ्यात मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तू जी मागच्या वर्षी जी एक्झाम दिली होती फ्रेशर असताना त्यामध्ये तुला किती मार्क्स होते, आणि त्याच्यानंतर तू परत रिपीट करण्याचा का निर्णय घेतलायस? 24 मध्ये मला 601 मार्क्स होते आणि रँक जवळजवळ 80,000 होता. आणि म्हणजे जेव्हा रिझल्ट आला म्हणजे 601 मार्क, मग तेव्हा छान वाटलं की आला वगैरे असं. पण मग नंतर कळलं की नंबर तर नाही लागू शकत याच्यावर. मग ताबडतोब सरांना भेटायला आले. मग त्यांनी सांगितलं की आता तुझी अभ्यास करायची वगैरे तयारी आहे तर तू करू शकतेस, की तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, ग्रास्पिंग पॉवर वगैरे. तर तेव्हा निर्णय घेतला की परत एकदा चान्स देऊन बघू, कारण जर MBBS गव्हर्नमेंट भेटत असेल तर मग 1 वर्ष द्यायला काय हरकत आहे. बरोबर. मग सरांना भेटले, दुसऱ्याच दिवशी आले, क्लासला आले. तिथे माझे फ्रेंड्स पण होते काही, म्हणून असं काही अनकम्फर्टेबल वगैरे नाही वाटलं. आणि गेल्या दिवसापासूनच अभ्यास करायला सुरुवात केली परत एकदा. ओके. म्हणजे मला असं वाटतंय जो आपला रिझल्ट आलेला आहे तो ऍक्सेप्ट करायचा, परिस्थिती ऍक्सेप्ट करायची आणि आपल्या टार्गेटला परत आपण अचीव करायला सुरुवात केली पाहिजे. तर बऱ्याच वेळा हेच होतं, सर्व विद्यार्थ्यांनाही माहिती आहे, पालकांनाही, की आपण नाही लागलो, आपला कुठे सीट नाही मिळाली तर आपण निराश होतो आणि निराश झाल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी बराच वेळ लागतो. पण आता तुम्ही म्हणाल की मागच्या वर्षी म्हणजे 2024ला 601 मार्क्स आणि या वर्षी 530 मार्क्स तर कमी आहेत, पण तुम्हाला माहित आहे आतापर्यंत नीटच्या इतिहासामधला सर्वात अवघड पेपर होता या वर्षीचा, आणि यामध्ये 530 मार्क्स आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर 601 मार्क्स आणून, 601 मार्क आणून सुद्धा ज्यावेळेस नंबर लागत नाही, कारण 601 मार्क्स खूप आहेत. एक विद्यार्थी MBBS लागण्यासाठी खूप आहेत. पण अशा वेळेस ज्यावेळेस मला सीट मिळत नाहीये, माझ्या मैत्रिणीला सीट मिळते, माझ्या ओळखीच्याला सीट मिळते, की त्याला तो लागलेला आहे, एवढे मार्क्स घेऊन सुद्धा मी लागत नाहीये, अशी ज्यावेळेस फिलिंग येते तर त्यावेळेस खरं मोटिवेशन असतं. तर मला हे विचारायचंय तुला युक्ता, की तुझं जे वर्षभर जी तू मेहनत घेतलीये त्याचं मोटिवेशन काय होतं तुझ्यासाठी, जे की वर्षभर राहिलं तुझ्यासाठी? मोटिवेशन तर पहिली गोष्ट फ्रेंड्स होते जे 24 मध्ये लागले, त्यांच्या म्हणजे त्याला तू पॉझिटिव्ह घेतलं. मोस्टली आपल्याला असं वाटत असतं की यार माझे मित्र लागले, मी कसं काय नाही लागलो, किंवा माझ्या मैत्रिणी लागल्या. पण याचं प्रेशर न घेता ते तिने मोटिवेशन म्हणून घेतलं. तर होतं असं, मला माहित आहे, प्रत्येकाच्या मनात असतात या गोष्टी.
ते असं असतं ना की ते लागलेत ना, तर मग म्हणजे कॉन्टॅक्ट तर होता त्यांच्याशी. मग ते सांगायचे की असं आहे, आज आम्ही हे केलं ते केलं, मग आम्ही ते प्रिक करतात, जले पे नमक ग्रुप चेक करतात जले पे वगैरे. नमक चिडक रे. पहिला थांबतो आता मी पण येते पुढच्या वर्षी. तेच मोटिवेशन होतं 2 वाह! वर्ष 1 वर्ष पूर्ण. Good. आणि ते टीचर्स वगैरे पण क्लासमध्ये मोटिवेशन करायचे की आता बरोबर. करा वगैरे. आम्ही सांगत राहतो नेहमी हा, तुम्ही कुठल्या गोष्टी सांगतात. कशा पद्धतीने करायच्या. आणि स्टडी मध्ये पण गायडन्स असायचा. नेहमी सांगायचे तुम्ही की आता हे करा ते करा, आधी हे करा मग त्याच्यानंतर ते करा. तर खूप म्हणजे असं नाही की क्लासमध्ये यायचं आणि मग तिथेच झालं सगळं, घरी जाऊन पण करावं लागतं. मग तुम्ही ते पण सांगायचे की घरी जाऊन आता काय काय करायचंय. त्याच्यामुळे असं कधीच नाही वाटलं की आता झालं माझं, करायला काहीच नाही होतं. नेहमी बिझी होते मी अभ्यासात. आणि ते असं म्हणजे समजा काही आलं नाही वगैरे तर लगेच दुसऱ्या दिवशी येऊन क्लासमध्ये विचारायचं. आणि फ्रेंड्स मध्ये पण आमचं डिस्कशन व्हायचं अभ्यासाचं. ते पण इम्पॉर्टंट आहे, फ्रेंड्स चांगले असायला पाहिजे. फ्रेंड्स चांगले असायला पाहिजे. आम्ही बरोबर. सगळे मिळून डिस्कशन करायचो आम्ही सगळे फ्रेंड्स. म्हणजे आमचं असं होतं की ग्रुप आहे आमचा आणि समजा माझे काही डाऊट्स आहेत मग मी त्यांना विचारले, तर ते जर कुणाला आलं तर ते आन्सर करतील मला, किंवा कुणाचे काही असेल मी आन्सर करेल. समजा असं कॉमन वगैरे काही डाऊट कुणालाच आलं नाही तर मग आम्ही सगळे मिळून सरकडे यायचो. मग ते सगळ्यांचंच एकदाच क्लिअर होऊन जायचं, कन्सेप्ट असू दे किंवा मग क्वेश्चन्स वगैरे असू दे. कारण मोस्टली मुलं काय करतात, मोस्टली बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला लेक्चरमध्ये खूप चांगलं शिकवलं, मला ते खूप छान समजलं, तर मला आता त्याच्यावर जास्त मेहनत घेण्याची गरज नाही असं वाटतं आणि ते ज्या येणाऱ्या टेस्ट आहे ते देतात. पण याच्यामध्ये बऱ्यापैकी मला असं वाटतं जे युक्ता सांगते की डिस्कशन होणं खूप आवश्यक आहे. चला, टीचरकडे तुम्ही खूप वेळ नाही बसू शकत, जाऊ नाही शकत, तर ऍटलिस्ट तुम्ही फ्रेंडमध्ये सुद्धा की काय आन्सर आहे याच्याबद्दल एक डिस्कशन करणं आवश्यक आहे. या पॉडकास्टचं मला एक महत्वाचं हे वाटतं की तुम्ही कुठली गोष्ट घेतली पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी घ्या की ज्याच्यामुळे त्यांना वाटते की हो, ही गोष्ट मला अप्लाय होते आणि मी केली पाहिजे. कारण ज्यावेळेस सक्सेसफुल स्टुडंट सांगत असतात तर त्याच्या मागे ना बिनधास्त जायला पाहिजे. आपण म्हणतो ना, डोळे मिटून विश्वास ठेवायला पाहिजे. कारण एक सक्सेसफुल विद्यार्थीच सांगू शकतो ऍक्च्युअली त्याने काय केलं आणि कसं केलं. आणि तुमच्या सर्वांचे प्रॉब्लेम एकच असतात, सेम असतात. कारण म्हणजे माझा प्रॉब्लेम वेगळा आहे, मी विद्यार्थी म्हणून, आणि ही विद्यार्थिनी आहे, हिचा प्रॉब्लेम वेगळा, तसं नाही. आपण सेम एरियामध्ये असतो, सेम गोष्टींशी आपण झगडत असतो. तर म्हणजे मित्र सुद्धा एक मोटिवेशन असतात, हे लक्षात ठेवा. आणि चांगले मित्र हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता मला असं वाटतं इथं. आणि याच्यामध्ये एक जे असतं की एक स्टडी हॅबिट. आता मला माहित आहे युक्ता खूप चांगली विद्यार्थिनी आहे, ती हुशार पण आहे, पण मला जाणून घ्यायचंय की अशा कुठल्या स्टडी हॅबिट्स विद्यार्थ्यांनी अप्लाय केल्या पाहिजे. आणि लर्निंग हॅबिट्स, कारण अभ्यास करणे आणि ती गोष्ट आत्मसात करणे, लर्न करणे, या दोन्ही गोष्टी मॅनेज कशा करायच्या. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असं असतं की क्लासमध्ये टीचर सांगताय ते लिहून घेतलं पाहिजे. ओके, व्हेरी गुड. आणि कधी कधी असं होतं की डिस्कशन मध्ये सर काही एक्स्ट्रा पॉइंट सांगतात, तर मग ते पण लिहून घ्यायचं. म्हणजे ते जरी त्याच्यावर क्वेश्चन नाही आला तरी कधी कधी ऑप्शन एलिमिनेशन मध्ये ती इन्फॉर्मेशन कामाला येते. खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ते लिहून घ्यायचं सगळं. आणि फिजिक्स साठी क्लास नोट्स बनवायचं, स्वतःचे नोट्स बनवायचं, फॉर्म्युला बुक बनवायचं. तर मग लास्टला तेच सगळं कामाला आलं. कारण एक्झाम जवळ येते तर आपण क्लासवर्क नाही बघत डायरेक्ट. बरोबर आहे. म्हणजे क्लासवर्क केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री साठी बघितली होती क्लासवर्क. आणि सरांनी काही क्वेश्चन्स घेतलेले होते, तेच नेम रिॲक्शन्स किंवा काहीतरी, तर ते जे स्टार केलेले ते बघायचे आणि नोट्स वगैरे तेच बघायचं. आणि बायोलॉजी साठी तरी एनसीईआरटी होतं सगळं, त्याच्यामुळे. आणि ह्या वर्षी जे एनसीईआरटी च्या थोडे बाहेरचे काही रिलेटेड क्वेश्चन होते, त्याचं कसं केलं, म्हणजे ते आले का तुला, तुझे करेक्ट आले का ते क्वेश्चन्स? हो, म्हणजे आले, काही आले. ते कशामुळे करेक्ट आले, टेस्ट सिरीज मध्ये पण ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्स विचारले होते. त्याच्यामुळे बायोला असं नव्हतं की टोटली नवीन आहे, फिजिक्सला होतं तसं, पण बायो ओळखीचं दिसलं आणि होते काही क्वेश्चन्स आउट ऑफ सिलेबस, ते तर सोडून दिले. पण मग ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्सची आधीपासूनच प्रॅक्टिस आहे म्हणून पेपरमध्ये असं काही नवीन नाही वाटलं. टेस्ट सिरीज तर त्याच्यामध्ये खूप फायदा झाला. नाही, आपण साकार मध्ये ऍक्च्युअली टेस्ट सिरीजवर खूप मेहनत घेतो, कारण ऍक्च्युअल अभ्यास ना तिथे होतो मुलांचा. कारण आपण जोपर्यंत सिलेबस चालू असतो ना तोपर्यंत आपण त्या रुटीन मध्ये असतो. पण ज्यावेळेस टेस्ट सिरीज अनाऊन्स होते, टेस्ट असतात, टॉपिक वाईज टेस्ट असतात, ग्रँड टेस्ट असतात, फुल सिलेबस टेस्ट असतात, या टेस्टमुळे ऍक्च्युअली विद्यार्थ्याचा खरा अभ्यास होतो. कारण तिथे त्याला त्याच्या चुका कळतात की कोणत्या एरियामध्ये तो वीक आहे.
त्याच्यामुळे रिपीट किंवा फ्रेशर्स जे पण विद्यार्थी प्रिपरेशन करतायत नीट किंवा जी दोघांचं सुद्धा, तुमच्या ज्या टेस्ट सीरीज आहे त्यात तुम्ही खूप सिरियसली देणं आवश्यक आहे. त्याच्यातला चुका तुम्ही बघणं आवश्यक आहे, त्याचा अनालिसिस खूप आवश्यक आहे. पण युक्ता, फिजिक्सचा ज्याची चर्चा आहे पूर्ण जगामध्ये म्हटलं तरी चालतं, कारण हा पेपर खूप फेमस झालेला आहे आणि हा पेपर नीटच्या लेवलचा नव्हताच. जे ऍडव्हान्सचे क्वेश्चन म्हणूयात काही याच्यामध्ये, मी म्हणणार नाही 100%, पण याच्यातला जवळपास एक 30-40% पार्ट हा जवळपास जे ऍडव्हान्स लेवलचा होता. मग फिजिक्स आल्यानंतर जसं समजा एखादा आता मुलगा पुढे किंवा मुलगी एक्झाम द्यायला जाणार आहे आणि समजा परत एकदा ही सेम सिच्युएशन आली, समजा पेपर अवघड आला, तर त्या विद्यार्थ्याने आपण असं कन्सिडर करूया की फिजिक्स अवघड आलं परत एकदा तसंच, तर त्या विद्यार्थ्याने आता कसं प्रिपरेशन करावं आणि समजा तो प्रिपरेशन मध्ये करून सुद्धा त्याला त्या लेवलचे क्वेश्चन समजा त्यावेळेस एक्झाम देताना वाटतंय की अरे थोडे अवघड येतात, त्या विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे? म्हणजे नथिंग बट विद्यार्थ्याने आता कसं प्रिपरेशन करावं अवघड गोष्टी सोप्या जाण्यासाठी, आणि समजा अवघड आलाच पेपर परत अजून खूप जास्त आला याच्यापेक्षा सुद्धा, तर मग त्यावेळेस त्यांनी कुठले डिसिजन घ्यायचे की जेणेकरून त्याचा स्कोर एका चांगल्या लेवलला येईल आणि तो MBBS ची सीट मिळवणार? फिजिक्स साठी तरी म्हणजे क्लासमध्ये सर सांगतात सगळी थिअरी वगैरे, आणि जोपर्यंत थिअरी क्लिअर होत नाही तोपर्यंत असं असतं की न्यूमेरिकल पण पटकन जमत नाही. फिजिक्स साठी थिअरी खूप महत्वाची, त्याच्यामुळे बरोबर. थिअरी सगळी कम्प्लीट पाहिजे. आणि तू थिअरीसाठी काय काय वापरलं फिजिक्सच्या? मी असं एक्स्ट्रा काहीच नव्हतं बघितलं, क्लासमध्ये सरांनी जे सांगितलेले तेच क्लास नोट्स त्या गोष्टी व्यवस्थित आहे, सगळ्या परफेक्ट आहे. आणि तसं सर एक्सप्लेन करायचे, तर त्याच्यामध्ये सगळं समजून जायचं. त्याच्यामुळे असं नव्हतं की फिजिक्सचं काही हार्ड गेलं जेव्हा प्रिपरेशन चालू होती तेव्हा. आणि आता हे सगळं झालं की पेपर दिले, थिअरी कम्प्लीट झाली, आपल्याला येत आता हे सगळं झालं आणि पेपरमध्ये डायरेक्ट दुसरंच काहीतरी आलं, तर तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंट होतं की पॅनिक नाही व्हायला पाहिजे. कारण पॅनिक झालं तर मग असं होतं की सिच्युएशन सगळ्यांसाठीच आहे. कारण पॅनिक झालं तर असं होतं की जे येतं ते पण विसरून जातं. बरोबर. त्याच्यामुळे मी तर असं केलं की पहिल्यांदा क्वेश्चन वाचून जो आला नाही तो डायरेक्ट सोडून दिला, तिथेच झालं सगळं, दुसऱ्या क्वेश्चनला परत रेडी असं होतं. आणि फिजिक्सचं म्हणजे असं होतं की लाईननी 4-5 क्वेश्चन सोडलेत असं झालं, तर मग त्याच्यामध्ये पण हेजिटेट नाही व्हायला पाहिजे की अरे एवढे क्वेश्चन सोडले मला मार्क पडतील का. म्हणजे येत नाही ते डायरेक्ट सोडून द्यायचं, आणि सेकंड राऊंडला मग वाटल्यास जर येत असेल किंवा थोडीशी काही आयडिया असेल तर त्याच्यामध्ये पण क्वेश्चन्स मध्ये टाईप असतात की आता वाचून काही नाही चालत तर तो डायरेक्ट सोडून द्यायचा. जर आपल्याला काही आठवत नसेल किंवा ब्लर आठवत असेल तर त्याला मार्क करून ठेवायचा, तो सेकंड राऊंड मध्ये बघू शकतो आपण. आणि पहिल्या वेळेस जे आठवतंय, फॉर्म्युला येतोय ते पहिले अटेम्प्ट करायचे. असं राऊंड्स मध्ये फिजिक्स होतं. नथिंग बट पॅनिक व्हायचं नाही, कारण मला असं वाटतं की मला विषय माहित आहे, पेपर किती डेप्थ मध्ये आहे हे मला कळतं लगेच, आणि ती सिच्युएशन सगळ्यांसाठीच असते. त्याच्यामुळे पॅनिक न होता अशा वेळेस योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि आम्ही सुद्धा हेच सांगतो किंवा प्रत्येक टीचर हेच सांगतात की तुम्ही पेपर अवघड आला तर तुम्ही अॅक्युरेसी मेंटेन करा. तुम्ही घाईत निर्णय घेऊ नका की अरे अवघड आहे ना मग मी सोडून टाकतो सगळे, सोडून टाकते सगळे, तसं नाही. उलट अवघड असलो अॅक्युरेसी महत्वाची आहे, कारण इथून मागे 5-6 वर्षापूर्वीची परिस्थिती ही अशीच होती. इथे फिजिक्स असाच असायचा, केमिस्ट्री पण असंच असायचं आणि बायोलॉजी पण असंच असायचं. पण मग व्हायचं असं की मुलांचा थोडा डेप्थ मध्ये अभ्यास होता, कारण सिच्युएशन म्हणजे पेपर तसेच यायचे. आता गेले मागचे 4 वर्ष झाले पेपरची लेवल जी डाऊन झाली होती, त्याच्यामुळे अनएक्सपेक्टेड म्हणतायत सगळे. बट याच्यामुळे काही पॉझिटिव्ह गोष्टी पण झाल्या. ऑब्व्हियसली एकदमच वाढल्यामुळे ती पण सिच्युएशन चांगली नाही क्रिएट झाली मुलांसमोर. पण मग अशा सिच्युएशन मध्ये मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी तयार असायला पाहिजे. एक शिक्षक म्हणून मी सांगतो की वी शुड बी रेडी फॉर द वर्स्ट सिच्युएशनचा विचार करून प्रिपरेशन करा. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही पाहिजे ते करू शकता, तुम्ही ठरवलं तर तुम्ही काही करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या सिच्युएशनचा विचार करून अभ्यास करा. आणि युक्ता मला सांग की जनरली अभ्यास करताना मी असं बघितलंय की मुलं सुरुवातीला खूप छान करतात, कुठले असू द्या, फ्रेशर असू द्या किंवा रिपीट असू द्या, आणि काही दिवसानंतर त्यांना काही विषयांमध्ये अडचणी यायला लागतात जसं जसा सिलेबस पुढे जातो. मग ती जी वेळ आहे की जिथे आता मला परत कॉन्फिडन्स गेन करायचा आहे आणि मला बरोबर परत एकदा कंटिन्युटी मध्ये अभ्यास करायचा आहे, तर जे मुलं मध्येच अभ्यास ज्यांचा वीक पडतो काही अडचणींमुळे, तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून तो विद्यार्थी परत त्याच मोटिवेशनने काम करेल?
रिपीटर्सला तर माहिती असतं की आपलं काय काय वीक आहे, तर मग जेव्हा तो टॉपिक क्लासमध्ये सुरू होईल तेव्हाच अटेन्शन देऊन करायचं. आणि म्हणजे आम्ही तरी इथेच थांबायचो, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि जर नाही आलं तर लगेच सगळे टीचर्स अवेलेबल असायचे, डाऊट रूम मध्ये जायचं, विचारून परत अभ्यासाला बसायचं. असं म्हणजे अवघड सब्जेक्ट्सला असं जर सोपं असेल येत असेल तर घरी जाऊन करायचं, दुसऱ्या दिवशी विचारायचं. आणि म्हणजे काही येत नाहीये काही आडलंय समजा तर मग असं नाही की सोडून द्यायचं, कारण केलं नाही तर होईल कसं. हो हो एक्झॅक्टली, तर आपण सोडतो त्याला. हा, सोडून नाही दिलं पाहिजे. माझं तर असं होतं की मला येत नाही ना तर मग आता करूनच दाखवते की आता येत नाही ना मी आता करणार, मी सरांना विचारणार, 2-3दा विचारणार, 4 वेळा विचारणार. तर असतात सांगतात ते, जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत. असं कधी होतं की सर म्हणतात नाही नाही मला विचारणार नाही, असं कधी होत नाही. नाही होत. फक्त विद्यार्थी घाबरतो, विद्यार्थ्याला वाटतं की मी जाऊन कसा छोटा डाऊट विचारू, हे विचारल्याने मी छोटा तर नाही होणार ना. किंवा ठीक आहे आम्ही म्हणतो नाही, टीचरकडे एखादा हुशार मित्र असेल, मैत्रीण असेल समजा, त्यांना विचारलं तरी काय फरक पडतो ना. थांबू नका, तो डाऊट क्लिअर करा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की थांबलं की त्याचे प्रश्न ते तसेच राहतात ना, निरुत्तरित राहतात, त्याचं उत्तर मिळत नाही आपल्याला. आणि एक्झाम मध्ये ह्याच तर गोष्टी आहे ना. जसं युक्ताने खूप छान सांगितलं की ज्यावेळेस टीचरकडे आपण डाऊटला जातो तर त्यावेळेस डिस्कशन होतं आणि काही पॉइंट्स आपल्याला त्याच्यातून मिळतात किंवा स्वतःचे थॉट्स क्लिअर होतात त्या कॉन्सेप्ट बद्दल. आणि ती गोष्ट असते जी एका विद्यार्थ्याला सक्सेसफुल बनवते. आणि हेच असतात ते ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्स. ओके, तर युक्ता, पुढचा प्रश्न माझा आहे की मुलांनी समजा काही प्रश्न सोडवले समजा, आणि तुला काय वाटतं प्रश्न सोडवण्याची पद्धत कशी पाहिजे? कारण बऱ्याच लोकांना अप्रोच डेव्हलप होत नाही. तुझा सुरुवातीला 11वीला आल्यानंतर अप्रोच लगेच डेव्हलप झाला होता का त्याला वेळ लागला? आणि मला सांगायचंय थोडं की युक्ता ही आपली 11th आणि 12th रेग्युलर विद्यार्थिनी पण होती, आणि रिपीटमध्ये पण तिने इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दलही मी विचारेल की आपल्याकडेच तुला असं वाटलं नाही का की चला मी आता दुसरीकडे जाते, 2 वर्ष इथं शिकले परत तिकडे जाते? तर 2 प्रश्न विचारले मी तुला. 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचा अप्रोच कसा डेव्हलप करायचा विद्यार्थ्यांनी, ठीक आहे, क्वेश्चन सॉल्विंग मध्ये, आणि परत आपल्याकडेच राहण्याचं कारण याच्या मागे काय रिझन? अप्रोच म्हणजे सुरुवातीला 11वीला जेव्हा मी आले तेव्हा तर असं होतं की काही माहितच नाहीये, असं म्हणजे काय करायचं, कुठून वाचायचं, फाउंडेशन होतं काय करायचं नाही नव्हतं. मग टोटली नवीन होतं मला सगळं. की आता मग नंतर फ्रेंड सोबत डिस्कशन करून करून कळायला लागलं की एनसीईआरटी वाचायची असते, नोट्स काढायच्या असतात, फॉर्म्युला बुक बनवायची असते. मग ते म्हणजे फ्रेंड्स त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे असं मला वाटतं. कारण मला तर त्यांनीच गाईड केलंय की असं कर तसं कर. मग मी फ्रेंड्स जसं सांगायचे तसं मी करायचे आणि टीचर्स पण होते. आणि अप्रोच साठी तर पहिल्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण पहिले क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर ते सोपे इझी लेवलचे करायचे, मग मीडियम, आणि मग एकदा थिअरी वाचून घ्यायचे हार्ड क्वेश्चन्स करायच्या आधी, आणि मग हार्ड क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. म्हणजे हे जे असतं ना की इझी, मीडियम, इझी आहे, मॉडरेट आहे, नंतर डिफिकल्ट, लेवल 1 2 3 म्हणत आपण. आणि मग हेच आता समजा अप्रोच डेव्हलप करायचा असेल की क्वेश्चन आला मी काय विचार करायला पाहिजे, तर इझी मीडियम क्वेश्चन्स महत्वाचे आहेत सगळ्यात जास्त. आणि जर प्रॅक्टिस करायची असेल की आता ही कन्सेप्ट मला इथे लावायची आहे, किंवा खूप सारे कन्सेप्ट एका क्वेश्चन मध्ये भेटतात कधी कधी, तर ते तसे क्वेश्चन्स याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कसा क्वेश्चन दिसतोय तर हीच कन्सेप्ट इथे वापरायची आहे, ते डिफिकल्ट क्वेश्चन्स मुळे समजतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी क्वेश्चन सोडवताना एकदमच सोप्या लेवलचा क्वेश्चन असतो आणि एकदमच अवघड लेवलचा क्वेश्चन असतो. तर याच्यासाठी तुमचे टीचर्स तुम्हाला मदत करू शकतात की सरांना तुम्ही म्हणू शकता की सर आम्हाला एक लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे क्वेश्चन करून द्या, किंवा जनरली आता स्टडी मटेरियल मध्ये किंवा रेफरन्स बुक्स मध्ये ह्या लेवल मेंटेन पण केलेले असतात. क्लासमध्ये पण सर सांगायचे क्वेश्चन नंबर मार्क करून द्यायचे की हे करा आधी, मग नंतर तुम्ही जे करू शकता ते करा. करणारा पाहिजे, फक्त फॉलो करणारा पाहिजे. टीचरने सांगितलं तर ते त्यांनी केलंच पाहिजे, त्याच्या मनात कुठली शंका नकोय. कारण टीचर ज्यावेळेस बोलतो त्याच्या मागे अतिशय प्युअर हाच मुद्दा असतो की हे असं केल्याने ना होतं. टीचरवरचा विश्वास, समर्पण खूप महत्वाचं आहे.
तुम्ही स्वभावाने कसे असाल, पण मला असं वाटतं, पर्सनल माझं म्हणणं आहे की 2 वर्ष मात्र तुम्ही त्या एक्झामसाठी जसा स्वभाव पाहिजे तसा स्वभाव करणं आवश्यक आहे. म्हणजे सिच्युएशन नुसार तुम्ही राहा. तुम्हाला काय अडचणी येत आहेत त्या सोडत बसा. स्वतःचा इगो असेल, काय स्वभाव असेल ते बाजूला ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण तेव्हाच तुम्ही तुमचे 100% तिथे देऊ शकता. आणि महत्त्वाचा प्रश्न दुसरा की 601 मार्क्स मिळाले होते. छान मार्क्स होते ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की त्यावेळेस MBA सीट मिळेल. पण ठीक आहे, जे काय मेरिट हाय लेवलला गेलं आपल्याला सगळ्या गोष्टी माहीतच आहेत. मग त्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं नाही का की आता नको, दुसरीकडे जाऊयात? नाही, आता 11वी-12वी 2 वर्ष इथेच होते मी, तर मग म्हणजे माहिती होतं की टीचर्सचं किती डेडिकेशन आहे आमच्यासाठी, आमचा रिझल्ट आणण्यासाठी. त्यामुळे स्वभाव प्रत्येकाचे माहित होते. हो, टीचर्स सगळे माहिती होते आणि कॉन्फिडन्स होता की जर आपण इथे थांबलो तर लागेल म्हणून, कारण हे टीचर्स तेवढं करतात आपल्यासाठी म्हणून. बरोबर आहे. हा, मी मोस्टली जनरली बघतो की मुलांचं एक असतं की यार केलं ना आता इकडे, तर बघूया दुसरीकडे काहीतरी छान असेल. पण दुसरीकडे छान असेल याच्यामध्ये आपला ऍक्च्युली बराच वेळ जातो ठरवण्यामध्ये. आणि दुसरीकडे गेल्यानंतर ते ऍडजस्ट करणं वगैरे. तर ज्यावेळी शिक्षकांना तुम्ही माहीत आहात, त्यांना तुम्ही ओळखता, ते तुम्हाला खूप छान प्रकारे ओळखतात, तर अशा ठिकाणी तुम्हाला फ्रिक्वेन्सी मॅच करून लवकर त्या गोष्टी कळतात आणि जास्त वेळ परत द्यावा लागत नाही. कारण एक टीचर आणि दुसरा टीचर याच्यामध्ये फरक असतो फक्त कंटेंट डिलिव्हरी तो कशी करतोय, बाकी तर गोष्टी सेमच असतात. आणि आता महत्वाचं की पॅरेंटचा जो रोल आहे, कारण मी बघतोय की युक्ताचे जे पॅरेंट्स आहेत ते जवळपास 2 आणि 1+3 तर 3 वर्ष कंटिन्युअसली फॉलोअप ते घ्यायचे. कधी आळस मी बघितला नाही त्यांच्याकडे की नाही मी आता नाही जात, ठीक आहे पुढच्या महिन्यात जातो. मी कंटिन्युअसली बघत आलेलो आहे की ते येतात, भेटतात, याच्यातून चर्चा होतात. आता ह्या चर्चा ज्या होतात त्या नक्कीच त्या विद्यार्थ्याला येत असलेले प्रॉब्लेम आणि त्याने आता त्याला कसं दूर करायचं याच्याबद्दलच होतात ना. जसं तू आता समजा असं मला एक पूर्ण वर्षभरामध्ये असं सांगशील का की ती एक वेळ आली होती की तुला कॉन्फिडन्स कुठेतरी गेला असेल, एखाद्या क्षणाला असेल ती एक वेळ की तुला असं वाटलं की नाही यार आता मला ना थोडं स्ट्रॉंगली काहीतरी मोटिवेशन लागतं या गोष्टीसाठी? अशी एखादी वेळ आलेली आहे का वर्षभरामध्ये की जिथे तुला थोडं असं वाटलं की यार होईल का नाही? हो, तसं तर होतच. एकदा म्हणजे एक वेळ अशी येते की समजा किंवा मार्क्स कमी आले किंवा काही झालं तर असं होतं की आता माझं होईल का? जर माझं इथेच असं होत असेल तर मग एक्झाम मध्ये कसं होईल? हे होतं मुलांना, आहे ना, मुलं ओव्हर थिंकिंग जे करतात ना. हा, तर मग त्याच्यासाठी आई वडिलांचं असं होतं की आता पप्पा तर माझे त्यांचं असं होतं की मार्क्स कमी आले तर ठीक आहे बाळा, तू करशील, मला रागवत नव्हते. हा, कधी रागवलं नाही. आई तरी थोडीशी करायची की बाई कर, दोघांपैकी एक असलंच पाहिजे. हा, पप्पा दोघांपैकी एक रागवणार असेल तर ऍडजस्ट करत चला. हा, पप्पा कधीच नव्हते रागवत. पप्पा सांगायचे की आता नेक्स्ट टाइमला तुझ्या चुका केल्या त्या हे कर. पप्पा अनालिसिस मध्ये मदत करायचे, आन्सर की सांगायचे. समजा मी त्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायो तर नव्हतं पण ते सांगायचे आन्सर की सांगणं किंवा मग हे चुकलं तर हे विचारून घे सरांना. मग ते सांगायचे मला की आता तू असं कर तसं कर वगैरे. आणि पप्पांचं असं होतं की ते लक्ष पण द्यायचे माझ्याकडे की अभ्यास, आम्ही बघितलंय तुझे पॅरेंट इमोशनल आहेत, भेटायचे टीचर्सला, अभ्यास कसा आहे वगैरे. आणि असं होतं टीचर्सला भेटायला आले की ते पण सांगायचे की तिचं हे वीक आहे तर मग तुम्ही तिला हे करायला सांगा. किंवा मग काही समजा टीचर्सला कळतं ना की आता स्टुडंट डाऊन झालाय, तिला गरज आहे. हे होतं असं. मला तर वाटतं मंथली आपल्याला एकदा एक अशी वेळ येतेच, एक्झाम मध्ये मार्क्स कमी पडतात तर वाटतं आपल्याला, आणि तीच योग्य वेळ आहे तुमच्या मेंटॉर्सला भेटायची. आणि तुला साकारच्या सगळ्या स्टाफचा सपोर्ट कसा मिळाला? तुला गेलीस तेव्हा ते मिळाले, तुला डाऊट सॉल्व्ह झाले तुझे? कसा एक्सपिरियन्स होता? स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे आणि म्हणजे टीचर्स तर असायचेच अवेलेबल. रागवलं कधी? नाही, असं तर कधीच नाही झालं की मी आले आणि माझं सरांना भेटलं. मोस्टली झालंच कधीतरी, होतं कधी कधी काही अडचणी नसेल, पण मोस्टली असं कधी झालं नाही आले आणि डाऊट सॉल्व्ह नाही झालं. कारण बरेचसे मुलं असतात ना की नाही वेळच नाही सरांना किंवा फॅकल्टीजच नाही आहेत. थोडा तुम्ही जर गेले बोलले तर भेटतातच सगळे. मला असं वाटत नाही कुणी तुम्हाला एंटरटेन करणार नाही, कारण टीचरच्या आयुष्यात बस तेच आहे सध्या, लेक्चर घेणे आणि डाऊट सॉल्व्ह करणे, बाकी दुसरं काही वर्क नाही त्याच्याकडे.
कारण तो तुमच्यासाठीच झगडतोय, तुमचे पॅरेंट तुमच्यासाठीच झगडताय आणि सगळं तुमच्यासाठीच चालू आहे. आणि मला असं वाटतं युक्ताने फादर्स डे होता आय थिंक काल, तर यावर्षीचा फादर्स डेला बेस्ट गिफ्ट मिळालेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न, हे जे मुलं आहेत आता प्रिपरेशन करणारे सगळे फ्रेशर असतील किंवा ह्या वेळेसचे जे रिपीटचे विद्यार्थी थोडा पेपर अवघड गेल्यामुळं ना डिप्रेस झालेले आहेत. ते विचार करतायत की मी परत करू का नको. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी हा विचार करणं योग्य आहे का की मी करू का नको, की त्यांनी टार्गेट साठी परत सुरू करायला पाहिजे. त्याच्यात तो असा कोणता विचार आहे ज्याच्यावरून त्यांच्या मनात आता कुठली शंका राहणार नाही की मला करायचंय तर मला करायचंच आहे. म्हणजे रिपीट नंतर असं असतं की म्हणजे आधीच ठरवायला पाहिजे. जेव्हा आपण रिपीट करतो ना, समजा 11वी-12वी झालं नाही झालं सिलेक्शन, तर मग आधीच मी तर ठरवलं होतं आधीच की जर रिपीट करते मी, वेळ देते मी, माझं बेस्ट देईन. जर तेव्हाही नाही झालं तर मग माझा आन्सर रेडी पाहिजे. कारण आता एक्झाम झाल्यावर कन्फ्युजन मध्ये नाही राहिलं पाहिजे की आता हे करू ते करू. खूप महत्वाचं आहे, कारण बरेचसे मुलं कन्फ्युजन मध्ये आहेत. तर मला असं वाटतं जर तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही बिलकुल विचार करू नये. हा ठीक आहे, कधी कधी 2 रिपीट झाले असतील, 3 रिपीट झाले, तर अशा वेळेस फॅमिलीचा सल्ला घेऊन केला पाहिजे. पण मला असं वाटतं ऍडजस्टमेंट नको, परत नव्याने उभारी घेणं. माहिती आहे मला बोलणं खूप सोपं आहे, कारण रिपीटमध्ये पेशन्स खूप लागतात. पण तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही तो स्ट्रेस हँडल करण्याची तुम्हाला थोडी आता सवय आहेच, लागलेलीच आहे. कारण मला असं वाटतं आपण जे वर्ष देतो ते आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी देतोय, आपलं काहीतरी टार्गेट असतं, स्वप्न असतं, ते पूर्ण करण्यासाठी देतोय. आणि याच्यामध्ये जर समजा आपण नाही मिळत आपल्याला यश, तर आपण परत करून बघूयात. अनफॉर्च्युनेटली नाही झालं परत एकदा, तर लेट इट बी. आयुष्यामध्ये आपण ट्राय केलं नाही हा तरी आपल्याला रिग्रेट राहणार नाही. पण यावर्षी पेपर अवघड आला तर मी म्हणणार नाही की पुढच्या वर्षी सुद्धा पेपर असाच येईल, कारण वी कांट प्रेडिक्ट हाऊ विल बी द पेपर. आपण प्रेडिक्ट एवढंच करतो की मी आता चांगला अभ्यास करून माझं फ्युचर कसं क्रिएट करू शकतो. बरेचसे विद्यार्थी आता टीचर्सला विचारतायत की सर यावर्षी तर खूप अवघड पेपर आला, पुढच्या वर्षीचा पण अवघड येईल, मग काय करायचं. माझं असं म्हणणं आहे की हा पण पेपर आपण प्रेडिक्ट केला नव्हता, पुढचाही आपण, आणि आयुष्यात आपण कधीच पेपर प्रेडिक्ट करू शकत नाही कुठलाच टीचर. कारण फक्त जे पेपर काढतात त्यांनाच माहिती आहे की काय लेवल त्यांनी मेंटेन केली. त्याच्यामुळे आपण तो विचार न करता आपण फक्त प्रॅक्टिस करत राहणे, आपल्याला क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करत राहणे, हार्ड लेवलचे क्वेश्चन करत राहणे, जेणेकरून वर्स्ट सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण रेडी राहू. आणि असं म्हटलं जातं की द बेस्ट वे टू प्रेडिक्ट द फ्युचर इज टू क्रिएट इट. तुम्ही फ्युचर प्रेडिक्ट नका करू, तुम्ही ते क्रिएट करा, है ना. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रेझेन्स मध्ये राहणं खूप आवश्यक आहे. काय होईल काय नाही, ह्या ओव्हर थिंकिंग, मला सक्सेस मिळेल का नाही, याचा विचार कधीच करू नका. आणि शेवटचा प्रश्न युक्तासाठी की हा प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न असतो की विद्यार्थ्यांना तुझा काय सल्ला असेल. आता तू त्यांची सिनियर झाली आहे, आता तुझ्या ज्युनियर्सला तुझा काय सल्ला असेल. असं आहे की करायचं तर तुम्हालाच आहे, त्यामुळे तुमचं डेली मोटिवेशन तुम्हालाच ठरवावं लागेल की याच्यासाठी करायचं. तर माझं होतं की आई वडिलांसाठी, त्यांचं तर लहानपणीपासून स्वप्न होतं की मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. त्यामुळे कधी डाऊन फील झालं त्यांच्या तोंडाकडे बघून करायचं आपलं, यांच्यासाठी करायचंय आपल्याला, यांनी आपल्यासाठी एवढं केलंय तर मग आपण तर एवढं केलंच पाहिजे. आई वडील खूप मोठं मोटिवेशन होते पूर्ण 1 वर्ष. आणि सल्ला असा आहे की जर काही नाही आलं तर मग असं नाही की सोडून द्यायचं. टीचर्स नेहमी अवेलेबल असतात, टीचर्सला विचारायचं, फ्रेंड्सला विचारायचं. जोपर्यंत ते आपलं क्लिअर होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. आणि आपल्याला सांगता येत नाही, जर तेच क्वेश्चन पेपर मध्ये आला तर मग आपण सोडून नाही देऊ शकत ना. असाच विचार करून प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची, बेस्ट करायची. तर मला वाटतं युक्ताने ज्या आपण गोष्टी सांगितल्या त्या कुठेतरी तुम्ही स्वतःशी रिलेट करत असाल. मी जेही प्रश्न विचारतो ते आपण नेहमी वर्गात डिस्कस होणाऱ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की आपल्याला कधी पण आयुष्यामध्ये आपण ऐकतो खूप, पण आपण ती गोष्ट अप्लाय करायला सुरुवात केली पाहिजे. कारण ठरवून होत नाही, आपल्याला ती गोष्ट केल्यानंतर त्याच्यातले काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजतात. आणि ते प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आपल्याला मेंटॉर्सची गरज असते. आणि तुम्ही जिथेही असाल किंवा साकारमध्ये असाल तर आमचं पूर्ण टीमचं एकच म्हणणं आहे की आपल्या टीचर्सवर विश्वास ठेवा, आपल्या आईवडिलांसाठी, स्वतःसाठी
आपण जे ठरवलंय ते अतिशय जोमाने करूयात, न थांबता करूयात आणि अशा प्रकारे आयुष्यात एक सक्सेसफुल करिअर मिळवूयात. तर तुमच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी तुम्हाला माझ्याकडून आणि साकार टीमकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.